राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब त्या बैठकीला उपस्थित होते, त्याच्यामुळे बहिष्कार आपण म्हणू शकत नाही। आणि जे गैरहजर होते त्यांच्या अडचणी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं की बहिष्काराचा विषयच येत नाही। आणि जे काय मनातलं सांगायचं होतं ते आपणच मला सांगितलं, कारण मी मंत्रालयामध्ये नव्हतो, तुम्हीच मला सांगितलं की सगळ्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री मोदयांना सांगितलेलं आहे। मी सांगितलं ना, मी माझ्या अडचणीमुळे अनुपस्थित होतो, मी चेकअपसाठी गेलेलो होतो। आणि तुम्ही पाहिजे तर आज जाऊन इथले जे लोक आहेत त्यांना विचारलं तरी सांगतील, मी इथं 10 वाजता येणार होतो, ते मला लेट झालं। पण ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्र लढते, महायुतीचाच सरकार बसेल प्रत्येक ठिकाणी असं बोललं जातंय, परंतु मित्र पक्ष एकमेकांची फोडाफोडी करते। तुम्हाला अपेक्षित असलेलं उत्तर माझ्याकडनं मिळणार नाही। 100% आम्ही बहिष्कार टाकलेला नव्हता। जी आमची काय भूमिका होती ती मुख्यमंत्री मोदयांकडे कदाचित मांडली असेल, पण तिथं काय घडलं हे शब्दांशब्द तुम्हाला कसा कळतो किंवा कळलेला चुकीचा कसा असू शकतो याची मी माहिती घेतो। अजून एक महत्त्वाची गोष्ट, गेल्या वेळी ज्यावेळी समन्वय समितीची बैठक झाली नव्हती त्यावेळी सांगण्यात आलं होतं की बैठक आमची झाली, मात्र 18 तारखेला आम्ही या संदर्भात एक पीसी घेऊ। समन्वय समिती पत्रकार परिषद त्या पत्रकार परिषदेत अजून दिवस संपायचा आहे। आपण सगळ्या गोष्टी एवढ्या फास्ट समजू नये, अजून दिवस संपायचा आहे। पण अजून एक त्याच्यामध्ये करेक्शन मी करतो, समन्वय समितीची जी पहिली बैठक झाली नव्हती, ज्याला बावनकुळे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब उपस्थित नव्हते त्यांच्या कार्यबाहुल्यामुळं, त्याच्यानंतर 8 दिवसानं समन्वय समितीची बैठक झाली, ती दुपारी 2 वाजता झाली मंगळवारची शंभूराज देसाई साहेबांच्या घरी। त्याच्यामध्ये मी, शंभूराज देसाई, सुनीलजी तटकरे, हसन मुश्री, चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण साहेब उपस्थित होतो। हे चुकीचं, जसं आम्ही विधानसभात सांगतो की चुकीचं रेकॉर्डवर राहू नये, तसं हे चुकीचं रेकॉर्डवर राहू नये। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।